नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे पाकातील रव्याचे लाडू. नवशिके सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे. 2 वाटी रव्यापासून अगदी सोप्या पद्धतीनं आपण रव्याचे लाडू करायचे आणि पाक चुकला तरी पण ती दुरुस्त कसं करायचं आणि रव्याचे मस्त असे गरगरीत लाडू कसे करायचे ते पाहायचंय. चला तर कसं करायचं ते पाहूया. 2 वाटी रव्यापासून लाडू करण्यासाठी मी या वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा बारीक चिरोटे रवा आहे, एकदम 0 नंबरचा. कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळू शकतो. त्या वाटीने आपण रवा मोजून घेतला, त्याच वाटीने 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे वेलदोडे. आता एक जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवायची आणि कढई थोडा वेळ गरम करायची. कढई थोडीशी गरम झाल्यावर हे अर्धा वाटी जे तूप घेतलं होतं त्यातलं थोडंसं तूप शिल्लक ठेवून आपण हे तूप कढईमध्ये गरम करायला ठेवायचं. थोडंसं विरघळल्यावर गॅस एकदम बारीक करायचा. तूप विरघळल्यावरती त्यामध्ये रवा घालायचा आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतं, पण याची भाजणी छान झाली पाहिजे, म्हणजेच आपले लाडू छान होतात आणि सलग मात्र हलवायचं. रवा भाजायला लागल्यापासून 20 मिनिटं झाले. आपण रवा भाजत असताना घड्याळाकडे मात्र लक्ष द्यायचं. खमंग सुवास येऊ लागलाय आणि रवा पण असा छान फुलला गेलाय. हे बघा, या स्टेजला आपण गॅस बंद करायचं. यापेक्षा जास्त रवा भाजू नये म्हणून हे भाजलेला रवा आपण एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढायचं. आता एका कढईमध्ये आपण 1.25 वाटी साखर घेतली, तर ते साखर यामध्ये घालायचं आणि त्या साखरेच्या निम्म म्हणजे 1.25 वाटी पाणी घालायचं आणि गॅस पेटून मंद गॅसवरती हे याला पाक येऊ द्यायचंय. सुरुवातीला पूर्ण साखर विरघळून घ्यायचं. साखर आता पूर्ण विरघळलं गेले. त्या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा, म्हणजे आपला पाक चुकणार नाही. आलं की नाही हे थोड्या थोड्या वेळात चेक करायचं. त्यासाठी पूर्ण मिश्रण हलवायचं आणि या पद्धतीनं कालत्याच्या टोकाशी पाक सोडायचा. तर थोडंसं वरती थेंब खेचलं चाललाय. थोडंसं थंड होऊ द्यायचं. बोटावरती धरायचं. हे बघा, पाक झालाय म्हणजे आपलं पाक तयार आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा. ह्या स्टेजला गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये जे आपण शिल्लक तूप ठेवलं होतं ते सगळं तूप घालायचं. तूप घातल्यामुळे आपले लाडू एकदम मस्त तयार होतात. आणि बारीक ठेचून घेतलेले वेलदोडे, सर्व मिश्रण एकत्र करायचं. गॅस मात्र बंदच पाहिजे. त्यामध्ये हा रवा, सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. थोड्या थोड्या वेळानंतर मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आणि त्याला मुरण्यासाठी आपण आता वेळ द्यायचा आहे. त्यावरती झाकण ठेवून मिश्रण छान फुलू द्यायचं. थोड्या वेळानंतर मिश्रण या पद्धतीचं घट्ट झालेलं असतं. हे पूर्ण सगळं मोकळं करून घ्यायचं. सगळ्या गाठी हाताने फोडून पूर्ण मिश्रण या पद्धतीनं घोटून घ्यायचं. आता लाडू वळताना परत मिश्रण हातात घेऊन छानसं घोटून घ्यायचं. आपल्याला ज्या आकाराचे लाडू वळायचे त्यानुसार. त्यावरती आपल्याला आवडत असेल ते ड्रायफ्रुट्स लावून घ्यायचे.
हलका परत दाब द्यायचा. लाडू वळून झाल्यानंतर हातामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं, म्हणजे त्याला छान गरगरीत आकार येतो. हे बघा, मस्त असं आपला रव्याचा लाडू तयार झालेला आहे. मी इथं पाक कसा घ्यायचा म्हणजे परफेक्ट आपले लाडू होतील हे सांगितलेलं आहे. पण समजा तुमचा पाक कच्चा झाला किंवा पुढे गेला तर काही घाबरून जायचं काही कारण नाही. रव्याचे लाडू करताना जर समजा पाक कच्चा झाला तर आपलं मिश्रण खूप वेळ झालं तरी आवळून येत नाही, मऊ तसंच राहतं. अशा वेळी काय करायचं, सगळं मिश्रण एकसारखं करायचं, त्यातल्या गाठी वगैरे असतील ते विरघळून घ्यायचे आणि ते मिश्रण परत गॅसवरती ठेवायचं आणि थोडासा वेळ त्याला गरम होऊ द्यायचं. थोडंसं गरम झाल्यानंतर ते थोडंसं घट्ट होऊ लागतं. अशा वेळेला गॅस बंद करायचा आणि ते मिश्रण परत झाकण लावून ठेवून द्यायचं. थोडा वेळ थंड झाल्यानंतर ते त्याच्यापासून आपण छान लाडू वळू शकतो. समजा तुमचं मिश्रण कोरडं झालं म्हणजे पाक पुढे गेला असेल तर आपलं हे मिश्रण पूर्ण कोरडं झालेलं असतं, त्यापासून लाडू वळता येत नाही. अशा वेळेला काय करायचं, त्यातल्या सगळ्या गाठी विरघळवायच्या, पूर्ण मिश्रण असं पूर्ण मोकळं करायचं आणि थोडंसं गरम कडकडीत पाणी त्यावरती ओतून ठेवायचं. अगदी थोडंसंच घालायचं. पूर्ण मिश्रण हाताने म्हणजे एकसारखं करायचं, परत झाकण लावून ठेवायचं. थोड्या वेळाने ते मिश्रण आवळून येतं, हवं तितकं मऊ झालेलं असतं, मग त्यापासून आपण लाडू वळू शकतो. पण हे पाणी किंवा दूध सुद्धा आपण घालू शकतो, कडक दूध. पण हे जे घातलेलं असतं ते त्यापासून तयार झालेले लाडू लवकर खराब होतात, त्यामुळे ते लाडू आपल्याला लवकर संपवायला लागते. पण आपण त्यापासून लाडू मात्र वळवू शकतो. त्यामुळं पाक चुकला तर घाबरून जायचं काही कारण नाही. अशा मेजरमेंटच्या 2 कपापासून आपल्याला 20 लाडू तयार झालेत, असे मस्त गरगरीत. तुम्ही या पद्धतीनं असे लाडू करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.